नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेनं तब्बल 12 मुलामुलींना जन्म दिला। मात्र या महिलेनं घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं या 12 मुलांपैकी 3 मुलं विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली। शासनानं या संदर्भात तातडीनं एक समिती गठीत केलेली आहे। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, पाहूया। पैशांसाठी पोटच्या लेकरांची विक्री। महिलेनं तब्बल 12 अपत्यांना जन्म दिला। परिस्थितीमुळे नामुष्की की पैशांचा हव्यास। आजूबाजूला संपूर्ण डोंगराळ भाग आणि हिरवळ असलेलं ही आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी। आदिवासी बहुल भागातील या वाडीतून एक धक्कादायक प्रकार आता समोर आला। बच्चूबाई विष्णू हडोंगे या 45 वर्षीय महिलेनं तब्बल 12 अपत्यांना जन्म दिला। यातील एका अपत्याचा मृत्यू झाला तर 3 मुलं या महिलेनं विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि एक चौकशी समिती गठीत करण्यात आली। यानंतर ही महिला समोर आली आणि युटर्न घेत मुलं विक्री केली नसून नातेवाईकांना दत्तक दिली असल्याचं तिनं सांगितलं। आमची सांभाळण्याची परिस्थिती नाहीये, त्यांचं पालन पोषण करू शकत नाही म्हणून ती मुलं दत्तक दिल्याचं स्पष्टीकरण या महिलेनं दिलंय। ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला। मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून, ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? मुलं किती तुम्हाला? 12 जण। सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। आजही पैशासाठी या मातेला आपला गोळा विकावा लागतो, यासारखं दुर्दैव नाही। आपण इकडे बघत असतो की मेंढपाळांसाठी काही लोक 5,000साठी आपल्या मुलांना विक्री करतात आणि घरगडी म्हणून ठेवले जातात। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। त्याच्याही पेक्षा ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे। तर आशा सेविकेमुळं हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मी बाळाचं वजन घ्यायला आले होते, ती माता एकटीच दिसली, तर मी तिला म्हटलं बाळाला घेऊन ये, वजन करायचंय। तर ती माता म्हणे बाळ नाही, मी ते बाळ देऊन टाकले। तरी माझा विश्वास बसने, मी उठून घरात गेले, 2 रूम बघितले तर कुठे झोळी नव्हती। मग मी निघून गेले, मी तिला काय नाही बोलले। माहिती तुम्ही वरिष्ठांना दिली? हो दिली, आमच्या आरोग्य खात्याला कळवलं। या सगळ्या प्रकरणानंतर रात्री पोलिसांनी आई वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे। जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत। हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता, याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे। या प्रकरणात आता शासनानं जी समिती गठीत केली आहे त्यात नातेवाईकांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। आम्ही घेतलं ज्यांच्याकडून ते आमचे नातेवाईकच आहे, म्हणजे मला ती बहीण लागते। मला पण मुलगा नव्हता, मुलीच आहे। याच्या हिसाबी आमचं झालं बोलणं की मला पण मुलगा नाही, तर मग असंच नातेवाईक असल्यामुळे मग झाले बोलतो मग दत्तक द्या मला। दत्तक म्हणून मी घेतलंय, बाकी काय नाही। पैशाचा आर्थिक व्यवहार झालाय का? नाही, आर्थिक व्यवहार वगैरे काहीच नाही झालेला आमचा। शासनानं समिती गठीत केल्यानंतर आज या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य भरण्याची वाडी या ठिकाणी दाखल होत त्यांनी परिसरातील नागरिकांची आणि आजूबाजूच्या नागरिकांकडून माहिती घेत संपूर्ण अहवाल तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या। 3 जी मुलं आहेत ती नातेवाईकांमध्ये सापडली। नातेवाईक त्या महिलेचे म्हणजे त्या कुटुंबाचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे ती 3 मुलं जी आहेत ती सापडली आहेत आणि इतर मुलं ती त्यांच्याकडेच होती। आता त्या नातेवाईकांची पण आपण चौकशी करणार? हो, त्या नातेवाईकांची पण बारकाईने चौकशी करणार आणि ह्याच्यामध्ये खोलात जाऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतरच अहवाल आम्ही सादर करणार। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हा प्रकार धक्कादायक जरी असला तरी ग्रामीण भागातील विदारक परिस्थिती समोर आणणार आहे। आदिवासी बहुल भागातील या परिस्थितीकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे।
महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.